शिव्या देणार मी. आज हा नालायक नीच माणूस त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतोय. हा भिकारचो. आणखी तू किती खाली, अरे पार लोळायला लागला ना त्यांच्या विष्टेमध्ये. तू सरकारचा खाता का आणि सरकारचा गुण बोलताय का? तू शरद पवारचा गु खातोय ना. 13-14 महिन्यापासून शरद पवार हाकतो ना, ते वायात जाऊ देऊन राहिला. दररोज पार्सल करून तुला पाठवतो आणि तू खातोय. त्या शरद पवारासाठी किती तू पचा 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 करायला लागला रे. किती तुझा जीव तळमळ करतोय. सुपाबाईला सुसूबाईला तुला मुख्यमंत्री करायचंय म्हणून. काय कुणाला उरावर घ्यायला लावतो मराठ्यांना. हे माझेच ते माझेच ते तू घे ना बाबा. नक्षलवाद्यांना सपोर्ट करतोय, अभिनंदन करतोय. त्या मुस्लिम धर्मगुरूंना मांडीवर घेऊन बसतोय तू. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे आणि या बोलू जरा. तर आजचा विषय आहे की सगळ्या सोयऱ्यांबरोबर जो स्वतःला मराठ्यांचा संघर्ष योद्धा समजतो त्या बंडलबाज माणसाने, लफंग्या माणसाने आज त्याची बैठक होती त्या लोकांसोबत, सगळ्या सोयऱ्यांसोबत, ज्याच्यासाठी त्याने एवढा अट्टहास केला होता किंवा याच्यासाठी केला होता अट्टहास असं म्हणायला हरकत नाहीये. तर त्या लोकांसोबत आज त्याची बैठक होती आणि ती बैठक संपन्न झालेली आहे. त्या बैठकीमध्ये मराठ्यांना सक्त मनाई होती यायला. मराठ्यांची बैठक असेल त्यावेळेला मात्र ते घुसखोरी करणार बरं का. ते लोक ज्या वेळेला येतात त्यावेळेला हा म्हणतो, ए उठा जागा द्या त्यांना जागा द्या, ते बसले पाहिजे तिथं, ते आपले भाऊ आहेत, त्यांना जागा द्या. मराठ्यांना उठून त्यांना बसायला होतं. परंतु त्यांच्या बैठकीमध्ये मराठ्यांचा काही चालत नाही. मराठ्यांनी यायचंच नाही, अजिबात नाही. घुसखोरीच करायची नाही तिथं, अजिबात नाही. सगळे सोयरे म्हणजे प्युअर सगळे सोयरेच, विषयच नाही काय. मला सांगा काय ठरलंय बैठकीमध्ये. बैठक जी झाली ती माईक लावून व्हायला पाहिजे होती. बैठक झाल्यानंतर तुम्ही लाईव्ह घेता नाही ना, बरोबर नाही होते. तुमच्या बैठकीमध्ये काय ठरतं ते कळायला हवं ना. कुठं बॉम्ब टाकायचं तुम्हाला, कुठं आतंकवादी तयार करायचे तुम्हाला, कुठं दंगली घडवायच्या तुम्हाला. ही जी आजची बैठक होती ना जरांगेची, ही सगळ्या सोयऱ्यांसोबत जी बैठक होती ना, ही दंगली कशा पद्धतीत घडवायच्या. कारण जो कोण तो मेमोनी मामोनी काय होता ना तो धर्मगुरू, त्याचे स्टेटमेंट बघितलेत मी बरेच. तो बांगलादेशावर खुश होतोय की असंच पाहिजेत, हिंदूंना असंच कापलं पाहिजेत. तो बऱ्याच म्हणजे ज्या वेळेला नक्षलवादी संघटना असतात त्या नक्षलवादी त्याचा जो हेतू होता किंवा त्याला जे काही साध्य करायचं होतं ते त्याने साध्य केलेलं आहे. सर्वांना बोलवलं, कुठं कुठं कसे बॉम्बस्फोट करायचे, कुठं कुठं दंगली घडवायच्या आहे, कुठं कुठं कसे भांडणं लावायचे आहेत, कुठं कुठं मारामाऱ्या करायच्या आहेत, कुठं कुठं जातीवाद निर्माण करायचा आहे. ह्या सगळं आजची बैठक ही फक्त तेवढ्यासाठीच होती की दंगली कशा घडवायच्यात. कारण तो मेमानी काय होतो तो त्याचं तर तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी. तो जो कोण धर्मगुरू आहे ना त्याचे स्टेटमेंट जर पाहिले तर त्याचे स्टेटमेंट पूर्णपणे हिंदू विरोधात आहेत, हिंदूंच्या विरोधात आहेत त्याचे स्टेटमेंट. त्याचे स्टेटमेंट हिंदूंच्या बाजूने नाहीयेत. कशासाठी तू त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतोय. ज्या वेळेला मराठ्यांची सभा किंवा चर्चा सत्रासाठी मराठे बोलवतो त्यावेळेला हा मराठ्यांना 100 फूट लांब राहतात हो. त्याचं जे काय ते असतं ना स्टेजवर कुणीच नाही, स्टेजवर एकटाच. आणि आज तर पार मांड्याला मांड्या पार त्यांना उरावर घेऊ बसलेला होता पार. आज का रे बाबा, आज नाही वाटलं तुला? आज याला काय याची कंबर दुखत नव्हती, काय तरतरी होती याला. सगळे सोरे आले तर बाई 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 याची तरतरी तुम्हाला काय सांगू. याची तरतरी म्हणाल ना बाई ग बाई, याचा चेहरा जर फुलून गेला होता आज. अगं बाई 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 काय चेहरा फुलला होता याचा आज. काय आनंद बाबाला.
ज्या वेळेला मराठी आलेले असतात ना सभेला, ए ए आवाज बंद, ए कोण आहे तिकडं, ऐक तिकडं सर सर तिकडं, उठ तिथं, हो तिकडं, ए ते लिंबाखाली बसलेत तिकडे या, ए तिथं उभे राहील. आज काहीच आज एवढा बया बया बया, काय आदर काय आदर. सर्वात महत्वाचं आठवण करून देते, सर्वांनी जास्तीत जास्त लिंक शेअर करा, लिंक शेअर करा. लाईक थांबल्या नाही पाहिजेत, तुमच्या लाईक फार महत्वाच्या आहे. तुमच्या जितक्या लाईक मला जास्त असतात ना तेवढं त्याच्या डोक्यामध्ये मुंग्या आलेल्या असतात बरं का. तिकडं मला जी माहिती मिळते ना त्याच्यावर तुम्हाला सांगते, अशा मुंग्या आलेल्या असतात ना त्याच्या डोक्यात, तिकडं काय सांगायचं. तुमच्या लाईक मला फार महत्वाच्या आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोक जोडल्या जातील. तुमच्या व्हॉट्सअपला, तुमच्या फेसबुकला, व्हॉट्सअप ग्रुपला, सगळीकडे लिंक शेअर करा. जे जास्तीत जास्त हिंदू बांधव जोडल्या गेले पाहिजेत. कारण माझा जो उद्देश आहे, माझा जो हेतू आहे तो हिंदूंना जाग करण्याचा आहे. माझ्या जातीवंत मराठा हिंदू मराठा बांधवांना त्यांच्या डोळ्यावर जी पट्टी बांधली होती ना याने आरक्षण नावाची, त्यांना जो अफू दिला होता ना आरक्षण नावाचा, आणि त्या अफूच्या धुंदीतमध्ये त्याने त्यांना ठेवलं होतं ना, त्या धुंदीतनं त्यांना बाहेर काढायचं काम मी करते. आणि हो, मी ते करत राहणार अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. कारण हिंदू जगणं फार महत्व आहे आणि हिंदूंना जाग करणंही फार महत्वाचं आहे. तर काय, जो मुस्लिम धर्मगुरू हिंदूंच्या विरोधात आहे, जो मुस्लिम धर्मगुरू आतंकवाद्यांचं सपोर्ट करतोय, अभिनंदन करतोय, नक्षलवाद्यांना सपोर्ट करतोय, अभिनंदन करतोय, त्या मुस्लिम धर्मगुरूंना मांडीवर घेऊन बसतोय तू. जे आमच्या छत्रपती घराण्यांचा तिरस्कार करतायत त्या मुस्लिमांना तू मांडीवर घेऊन बसतोय जरांग्या. अरे लाज कुठं गहाण ठेवली रे तू. अरे त्या संभाजीनगरमध्ये, त्या जिल्ह्यामध्ये आहे रे तू. ज्या संभाजी महाराजांनी ज्यांचं नाव त्या जिल्ह्याला दिलंय ना, त्या संभाजी महाराजांच्या नावाला सुद्धा ज्यांनी विरोध केला, तू त्यांना उरावर घेऊन बसतोय. आणि काय तू आदर करतोय त्यांचा, काय त्यांचा बापरे पाहुणचार, काय त्यांचा आदर सत्कार. मराठ्यांसाठी नाही रे कधी तू इतकं केलंय, मराठ्यांसाठी नाही रे तू कधी एवढं पार तळमळ करत. किती नीचपणा, किती किती त्याला काहीतरी लिमिट असतं. किती खाली उतरतोय, आणखी तू किती खाली. अरे पार लोळायला लागला ना त्यांच्या विष्ठेमध्ये तू. हा, तू सांगतोय की काय सरकारचा गु खाता का, आणि सरकारचा गु खाऊन बोलताय का. तू शरद पवाराचा गु खातोय ना. 13-14 महिन्यापासून शरद पवार हातोरा ते वाया जाऊ देऊन राहिला, दररोज पार्सल करून तुला पाठवतो आणि तू खातोय. त्या शरद पवारासाठी किती तू पचा 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 करायला लागला रे. किती तुझा जीव तळमळत तळमळत तळमळ करतोय. हा, सुफाबाईला सुसूबाईला तुला मुख्यमंत्री करायचंय म्हणून. काय काय कुणा कुणाला उरावर घ्यायला लावतो मराठ्यांना. हा, हे माझेच ते माझेच ते तू घे ना बाबा तू घे उरावर आणि जा पारावर. तुला कुणी अडवलं. परंतु गोरगरीब मराठ्यांच्या नावाने तुझे काय भांडवल केलं ना मराठा आरक्षणाचं. अरे आतापर्यंतचे दलाल आहेत ना, दलाल ते फिके पडलेत रे तुझ्या पुढं. दलाल, चोर, सगळे सगळे भिकमागे सगळे फिके पडलेत तुझ्या पुढं, सगळे फिके पडलेत. तू सगळ्यांचा पार असा वर गेलाय, काय सांगायचं तुला आता, विचारायलाच नको. पण तुझा आहे ना तो कन्हैया कुमार आहे ना तसा होणार तुझा. हा, त्याचं कसं झालं होतं बघ, केजरीवालचं कसं झालं होतं बघ. तुझा लय बेकार होणार रे. तुझी ते हे तरी बरे जरा, पण तुझी रानूमंडलच होणार. शब्द जे म्हणणार आहे ना 3 तारखेला माघार घ्या. तुझ्या नाही ना दांडके मारले ज्यांनी फॉर्म भरलेले त्या पोरांनी, तर नाव बदलून ठेव. माझं सुरुवात होणार आहे तुझी सुरुवात होणार आहे. तू कुणालाही उचलून आणतो उरावर बसवतो मराठ्यांच्या. सहन करतील का मराठ्यांची पोरं? का करतील? त्यांनी जमिनी बायकांच्या दागिने गाण ठेव ठेव तुझ्या सभेला पैसे पुरवलेत, तुझ्या सभेला माणसं पुरवलेत. हा, दलिंद्रिया. आणि आता ज्या वेळेला सभेला माणसं कमी पडायला लागली त्यावेळेला तू या असली थिर करायला लागला. याला उरावर घेऊ दे, त्याला उरावर घेऊ दे, घेणं बस ना तिथं तू. हा, दुसऱ्यांवर का लागतोय. आणि याचा आदर बघा ना त्यांच्याबद्दलचा. आई काय आदर आहो याला त्यांचा, काय सन्मान, बाप रे बाप.
क्या बात आहे, काय सन्मान याच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल. अहो पार असा दाटून दाटून बसलेला त्यांच्यामध्ये. ज्या वेळेला मराठ्यांसोबत सभा घेतो त्यावेळेला काय याला लांब 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 काय याची ती भाषा असती. आजची भाषा बघा ना किती नरमाईची, काय सांगायचं, काय नरमाईची भाषा आज याची. अरे लाजा वाटायला पाहिजेत रे, जे याच्या सभेला जात आहेत ना त्यांना लाजा वाटायला पाहिजेत. इतके काय लाचार झालेत रे दारूसाठी आणि त्या मटणासाठी. त्याच्या सभेला गेल्यावर तुम्हाला मटण दारूच भेटती ना, इतकं लाचार व्हावं. अरे त्या संभाजीराजांनी स्वतःच्या शरीराचे 1 महिनाभर तुकडे तुकडे करून घेतले रे. चाळणी केली होती त्यांच्या शरीराची धर्मासाठी. हा जो आज धर्मगुरू बसलाय ना याच्याच वंशजांनी माझ्या संभाजी महाराजांचे तुकडे केलेत. आणि आज हा दलिंदर जरांग्या त्याच्या शेजारी बसतोय, अंगाचा तिळपापड होतोय हो ज्या वेळेला बघतो त्यावेळेला. माझ्या संभाजी राजाला तडफडून मारलंय, डोळे काढलेत, चांबडी सोललीत, नख काढलीत, जखमा केल्या, त्याच्यात मीठ भरलं, मीठ याच्याच पूर्वजांनी, याच्याच. आणि आज हा दलिंदर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतोय भिकाऱ्या. ज्याने संभाजी नगर या नावाला विरोध केलाय त्याच्या मांडीला मांडी लावून बसतोय दलिंदर तू. अरे लाज कशी नाही वाटत रे तुला. ते होऊन गेले ज्यांनी धर्मासाठी ना 40 दिवस मरण यातना भोगल्यात. तरफडून आणि तळमळून मारलंय यांच्याच वंशजांनी माझ्या राजाला. आणि आज हा याला शिव्या देणार मी. आज हा नालायक नीच माणूस त्यांच्या मांडीला मांडी लावून बस. अरे त्याच्यातही तेच रक्त आहे ज्यांनी माझ्या संभाजीराजेला मारले, छळ केले. त्याच औरंगजेबाची कबर आहे ना तिथं, त्याच्या रक्षणासाठी बसलेत नाही. अजूनही त्यांना संभाजीनगर नाव आहे ना त्यांना मान्य नाहीये. जरांग्या डुक्कर साल्या. संभाजीनगर नाव अजूनही त्यांना मान्य नाहीये. अजूनही ते औरंगजेबलाच आमचा बाप आहे असं म्हणतायत. आणि तू पण म्हण ना, तुला कोणी नाही म्हटलं रे. मराठ्यांच्या सोबत का जोडतोय त्यांना भिकाऱ्या. अरे तू सुन्नत करून घे ना त्यांच्या सोबत जाऊन. तुझ्या पोरं त्यांच्या घरात मध्ये दे, त्यांच्या पोरी तुझी सून करून घे. तुला कुणी अडवलंय. मराठ्यांच्या उरावर का बसवतोय त्यांना. दलिंदर माणसा. हो त्याचा आम्ही आदर केला असता जर त्यांनी म्हटलं असतं ना की हो आमच्या पूर्वजांनी चुकीचं केलेलं आहे, संभाजी महाराजांना मारलंय ना ते तसे हाल करायला. याच्या तोंडातून निघेल ना यांच्या. चल दे यांना म्हणावं बाईट की जे औरंगजेबनी केलं ना ते चुकीचं केलेलं आहे. यांना म्हणावं द्या बाईट उद्या. जलीलला म्हणावं दे बाईट. हा कोण मेमोनी का काय फेमोनी ना, त्याला म्हणावं दे बाईट की औरंगजेब जे वागलाय ना संभाजीराजेंसोबत ते चुकीचं वागलाय. बोल म्हणावं. या जरांगेला म्हणावं बोलायला लाव त्याला. बोलतील का ते. कारण त्यांची सुद्धा विचारश्रेणी तीच आहे. नाही बोलणार ते. त्यांना हिंदूंचे असेच हाल करून मारायचे आहे. आणि हा पिसाळाची अवलाद ही याची दलिंद्र्याची तुला लय भोगावं लागेल एवढं लक्षात ठेव. राजकारणासाठी कुण्यातरी एका नालायकाच्या ज्याने 70 वर्ष माझ्या हिंदूंचा माझ्या मराठ्यांचा ऱ्हास केलाय, त्याच्या दावणीला जाऊन तू बांधल्या गेलाय भिकाऱ्या. आणि त्याच्यासाठी तू आज आम्हाला पण तळतळ येते रे. ज्या वेळेला बघतोय ना त्यांना तळतळ येते. कारण अजूनही ते माझ्या संभाजीराजेंचा विरोधच करतायत. दलिंद्रिया तुला लाज कशी वाटत नाही रे. अजूनही माझ्या लाज तुझी गहाण ठेवली तू. कशासाठी रे. कशासाठी.
अजूनही ती लोक संभाजीनगरला संभाजीनगर म्हणून स्वीकारत नाहीये. अजूनही तो वाकड्या तोंडाचा संभाजीनगर त्याला मान्य नाही. तो अजूनही म्हणतो आम्ही त्याला जे पूर्वीचं शहर आहे तेच नाव आम्ही त्याचं घेऊ. त्याचा बाप आहे ना औरंगजेब, तो तेच म्हणणार. आणि याला बसवला त्याने. लाजा वाटायला पाहिजेत रे, काय करतायत ते, लाजा वाटायला पाहिजेत. धर्मासाठी त्यांनी काय केलं, त्यांच्या वडिलांनी काय केलं. अरे छत्रपतींनी जर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नसती ना तर आज काय आपल्या आया बहिणींची अवस्था असती, काय अवस्था असती आपल्या आया बहिणींची सांगा ना. अजूनही या देशाला संविधान लागू आहे, आता लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. तरी सुद्धा ही लोक हुकुमशाही करतायत. काय केलं यांनी. ज्या वेळेला यांनी ती तिरंगा रॅली काढली होती, नाव दिलंय, एवढं चांगलं नाव आहे ना, पवित्र नाव, या नीच लोकांनी त्यांच्या त्या आतंकवादी रॅलीला दिलंय. आणि त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्या बोर्डाला काळं फासलं या जलीलने. आणि हा त्या जलीलच्या कुत्र्यांना सोबत घेऊन बसतोय आणि हा म्हणतो हे माझे बांधव आहेत, त्यांनी 2 कानाखाली दिल्या तरी आपण खाऊन घ्यायच्या, तू खा ना, तुझ्या पोरांना खायला, तुझ्या बायकोला खायला, आम्ही का खायच्या, तू खा. त्या गोरगरीब पोरांना बुलवतोय. अरे संविधान लागू आहे तरी सुद्धा घाबरत नाहीत, हे लक्षात घ्या. जर या देशाला संविधान नसतं ना तर यांनी दिवसा ढवळ्या आपल्या आया बहिणींच्या आबरू तर लुटल्याच असत्या. परंतु यांनी किती ऱ्हास केला असताना आपला, याचा विचार सुद्धा करू शकत नाही आपण, विचार सुद्धा करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. नीच जरांग्या, तुला माफी नाही, एवढं लक्षात ठेव. तुला माफी नाही, तुला भोगावं लागेल. तू जे केलंय ना आज माझ्या संभाजीराजेंचा अपमान केलाय तू. तुला नाही रे, तू देवेंद्र फडणवीस हा तर एक बहाणा आहे. देवेंद्र फडणवीस हा फक्त बहाणा आहे. असली मकसद आहे ना यांचा. म्हणजे मी स्वतः ती लाईन तयार केलेली आहे, काल माझ्या डोक्यात आलेले. ते देवेंद्र फडणवीस सिर्फ एक बहाना है, असली मकसद तो हिंदुओं को मिटाना है. यांना हिंदू संपवायचे. फडणवीस हा फक्त बहाणा आहे यांच्यात, बस. खूप. पण माझ्या हिंदू बांधवांना मला सांगायचंय, आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान विसरायचं नाहीये. आज हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलाय. आपल्याला विसरायचं नाही, आपण विसरून चालणार नाही. काय केलंय त्यांनी आपल्यासाठी, काय केलंय. ठरवलं असतं ना सगळं काही मिळत होतं त्यांना. काय मागत होता औरंगजेब, फक्त तुझा धर्म सोड आणि माझ्या धर्मात ये. अरे तो औरंगजेब आहे ना खंत व्यक्त करत होता, का माझ्या धर्मात मध्ये असा एकही संभाजी जन्माला आलेला नाही का. पण आम्हाला आता खंत आहे की आमच्या धर्मात मध्ये आता या जरांगे सारखे औरंगजेब जन्माला आलेत. पैशासाठी इतका नीचपणा करायला लागलेत. कशासाठी, सत्तेसाठी आणि पैशासाठीच ना. तुझं सगळं मान्य होतं रे, आतापर्यंत जे करत होता ना, ठीक आहे, चल जाऊ दे. फार फार चुकीचं वागला सात जरांग्या. तुला हिंदू तर माफ करणारच नाही, परंतु हिंदू मराठा तर कधीच माफ करणार नाही, कधीच माफ करणार नाही. तुला माफी नाही रे, तुला माफी नाही. माझ्या सर्व हिंदू बांधवांना मला सांगायचंय, फक्त आठवा कसं मारलं असणार आहे संभाजीराजेंना. आणि त्या औरंगजेबचे भक्त आज हा घेऊन बसला होता, त्यांना खाऊ घातलंय चांगलं चांगलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलाय हा. ज्या वेळेला माझे गरीब मराठा भाऊ जातात ना याच्या सभेला, ए उठ, ए तिकडे हो, ए इकडे हो, असा करतोय हा दलिंदर.
म्हणजे मराठ्यांच्या नावावर याला मुसलमानांना मोठं करायचं होतं. ईडब्ल्यूएस त्यांच्या घशात घालून यांनी ऑलरेडी मुसलमानांना मोठं केलेलंच आहे. आमच्या हिस्स्याचं त्यांच्या ताटात टाकून आहे ना यांनी मोठं केलेलंच. आता आहे ना, आता नाचवायचा याला माझा धर्म. तुझं स्वप्न जरांग्या कधीच पूर्ण होणार नाही, एवढं लक्षात ठेव. हा, तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. त्या स्वामींना आहे ना माझी विनंती आहे, त्या देवाला माझ्या, तो असेल ना पुढच्या दिवाळीला आहे ना, तू खडी फोडायला आतमध्ये असला पाहिजे. पुढच्या दिवाळीला आहे ना तुला डबा घेऊन मी येईल बघ, येरवडा जवळच इथं तुला डबा घेऊन ये ना, मी येईल तुला. म्हणजे तू आम्हाला, आमच्या हिंदूंना तू खवळणीचं पाणी देतोय. जी लोक आमच्या संभाजीराजेंचा विरोध करतायत, धर्माचा तर विरोध करतातच, परंतु संभाजीराजेंच्या नावाचा विरोध करणारी लोक, त्यांना तू मांडीवर घेऊन बसतोय. वाह, काय तुझी सभा, काय तुझी चर्चा. वाह, पादरी मदारी फदारी सगळे नाही का तुला चालत होते आज. हिंदूंचे धर्मगुरू नव्हते का रे? हिंदूंचे धर्मगुरू नव्हते. मग याहून एक लक्षात येतंय ना की तुला हिंदूंना संपवायचं आहे, परंतु हिंदू संपणार नाही, तू कितीही प्रयत्न कर. हिंदू संपायला इतकं सोपं नाही रे. तू किती प्रयत्न करायचे ते कर. ना संभाजीराजांचं नाव मिटणार आहे, ना हिंदू संपणार आहे. जोपर्यंत हे युग चालेल ना तोपर्यंत धर्मवीर संभाजीराजे त्यांचं नाव अजय अमर झालेलं आहे. तू त्या मदरशावाल्यांसोबत बसून आहे ना कितीही प्रयत्न करते, वाकड्याच्या डोक्याने कितीही चाल. वाकड्या झालाय का पंतप्रधान? होणारच नाही. नीतिमत्ता चांगली नाही ना, नीतिमत्ता चांगली नाही. हा, झालाय का पंतप्रधान? नाही झाला. गौऱ्या गेल्यात, लास्ट आहे चालू आता जे काय ते. हे तुझ्या डोळ्यासमोरचा विषय. तुला वाटत असेल मी लय लवकर वर आलो, मला लय पैसा पुरवला वाकड्याने, माझ्या सभा लय दन झाल्या, मला काय मीडिया विकत घेऊन दिलेली आहे, मीडिया काय माझ्या पुढेच बसलेली असती. नाही रे, कळत नाही लोकांना असं आहे का? आदिती त्यागीने तर तुझं सगळं काढलंच आहे बाहेर, तरी सुद्धा मराठी मीडिया अजूनही जागी झालेली नाही. इतकी लाज सोडलेली मराठी मीडियाने, इतकी लाज सोडलेली. का त्या जरांगेला उलट प्रश्न विचारत नाही का? जे आदिती त्यागीने प्रश्न विचारले त्याला का मराठी मीडिया मुख घेऊन गप आहे? कशासाठी? कशासाठी? सुट्टी नाही याला, एवढं लक्षात ठेवा. हा, याला सुट्टी नाही. आणि माझ्या मराठी बांधवांना, भगिनींना, माझ्या आया बहिणींना माझी विनंती आहे, आता जाग व्हा. ही हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई आहे. आजची जी त्याने ती बैठक घेतली ना, चर्चासत्र, त्याचं हे हिंदूंना त्याने चॅलेंज दिलेलं आहे की चला बघा तुमच्या नाकावर टिचून मी काय करतोय. त्याच्या नाकावर टिचून आपल्याला काय करायचंय ना ते करून दाखवायचंय. आता सुट्टी नाही आता त्याला. आज त्यांनी जो संभाजीराजेंचा अपमान केलाय ना त्याला सुट्टीच नाही, बिलकुल नाही. विनंती माझी तुम्हाला, यावेळेस मतदान खुलेआम सांगते का? कारण माझा बाप एक आणि माझी आई नेक आहे, म्हणून आम्ही चोरून चारून प्रचार करत नसतो. जो आमच्या धर्माचं रक्षण करेल आम्ही त्याचा प्रचार करू. आणि आमच्या धर्माचं रक्षण, आमचा धर्म सुरक्षित आहे तो युती सरकारमध्ये, भाजप सरकारमुळे. त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच निवडून देणार, बिलकुल निवडून देणार. कारण जेव्हापासून नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाले ना, दंगली संपल्यात देशातल्या. सीमेवर जे जवान शहीद होत होते ना त्यांची संख्या फार घटली आता. हा, ज्या वेळेला देशाच्या रक्षणासाठी मुलगा जात होता ना सीमेवर त्यावेळेला फोन आला ना. आता आजचा मी का विषय आज काढलाय, कारण एका भावाचा मला फोन आला होता. शिपाई येतो, मिलिटरीमध्ये आहे. मला बोलला ताई आम्ही तुमचे व्हिडिओ दररोज बघतो आणि फार अभिमान वाटतोय आम्हाला.
तुम्ही त्याच्यामध्ये हा मुद्दा नक्की नमूद करा की आत्ता ज्या वेळेला मी माझ्या आईला फोन करतो ना, माझी आई घाबरत नाही, एका रिंग मध्ये माझा फोन उचलते. परंतु ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं ना, माझी आई आहे ना, पहिला फोन कधीच उचलत नव्हती माझा गेलेला, कधीच नाही. कारण तिला वाटायचं काय आला असेल आता, काय तिकडून आला असेल, माझा मुलगा सुरक्षित असेल का. पण आता एका रिंग मध्ये माझी आई फोन उचलते माझा. आता तिला काळजीच नाही, कारण तिचं म्हणणं आहे आता मोदी सरकार आहे आणि मोदी सरकारच्या राज्यात मध्ये सीमेवर असलेला जवान सुद्धा सुरक्षित आहे. हे दिलंय आम्हाला मोदीने, हे दिलंय आम्हाला मोदीने. आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जातीपाती संपवल्या होत्या हो, फडणवीसने जातीपाती संपवल्या होत्या, परंतु खपलं नाही हो वाकड्याला, खपलं नाही. त्याने पुन्हा या पंचवार्षिकला इतका जातीय भेद निर्माण केला या जरांग्याच्या थ्रू. परंतु ठीक आहे, हरकत नाही, जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. येणाऱ्या निवडणुकीला बघाल हिंदू कसा जागा झालेला आहे तो, आणि हिंदू कसं काम करतोय ना ते बघा. तुम्ही खूप चांगलं केलं, वाकड्याने खूप चांगलं केलं. माझा झोपलेला हिंदू आहे ना, जागा करून दिलाय. बघाल काय होणार आहे ते. हिंदूंना संपला ना संपणार, त्याला संपवण्याचे स्वप्न बघत राहा तुम्ही. हिंदूंना तुम्ही जागा करून दिले आणि हिंदू कशा पद्धतीत काम करणारे आता हे उघड्या डोळ्याने तुम्ही बघणार आहात. हरकत नाही, अगदी बरोबर. आजची जी सभा होती, आजची जी बैठक होती जरांगेची, ती यासाठी होती, कुठं दंगली घडवायच्या, कुठं आतंकवादी पसरवायचे, कुठं मारामाऱ्या करायच्या आहेत, कुठं माणसं कशी मारायची आहेत, ह्याच्यासाठी त्याची आजची सभा होती, एवढं लक्षात ठेवा. कारण तो म्हणला ना कुठं कशी मारायची ना, आता आम्ही पण बघू. बघा तो बोललेला आहे आजच्या ह्याच्यामध्ये, कुणाला कसं गप करायचं ना ते आम्ही पण बघू. सावध राहा, रात्र वैरेची आहे, जागते राहू. आता गाफील राहून चालणार नाही. प्रत्येक हिंदूने अगदी खडबडून जागं व्हा. आता नाही तर कधीच नाही, एवढं लक्षात ठेवा, विनंती आहे तुम्हाला. तर हरकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. मस्त खास स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येण्यास तोपर्यंत तुमचीच संगीताताई वानखेडे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया मला फार महत्त्वाच्या असतात, कारण तुमच्या प्रतिक्रिया ज्या असतात त्यातनंच मी मला काय मांडायचं आहे किंवा माझं म्हणणं आहे ते बरोबर आहे की चूक आहे हे मला कळत असतं, आणि ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे सर्व हिंदू बांधवांना, भगिनींना माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरापर्यंत माझा व्हिडिओ गेला पाहिजे. झोपलेला हिंदू जागा झाला पाहिजे, विनंती करेल तुम्हाला.